हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यामध्ये आज आपण श्रीयुत भैयासाहेब जोशी यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन ऐकणार आहोत. साधारणत 1970 सालापासून समर्थ भक्त श्रीमती अंबुताई गद्रे यांच्या मातृस्मृती ग्रंथालयात मी पूजनीय बाळासाहेब वाकडे तथा सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला जाऊ लागलो. त्याच वर्षी आम्ही 5 जण पावसला पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेलो होतो. त्यांच्या दर्शनानंच मला परमार्थ करावासा वाटू लागला. मी भक्ती मार्गाला लागलो. एकदा गोखले हॉलमध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीनिमित्त असावं स्वामी माधवनाथांचं प्रवचन झालं. त्यावेळेला सोहम ध्यानाची प्रक्रिया स्वामींनी करून दाखवली. तेव्हापासून ध्यानाला बसू लागलो. 14 जून 1976ला मला स्वामींचा अनुग्रह मिळाला. त्या दिवशी मी त्यांना काहीतरी सांगा असं म्हटल्यावर त्यांनी ही ओवी सांगितली. स्वामींचा सेवकू जाहलो, तै येतुले भाग्य लाधलो, अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी. प्रथम भेटीत मी त्यांना विचारलं, देव आहे का हो? त्यावर ते चटकन म्हणाले, हो आहे तर. मी आजवर काही साधना केलेली नाही. परमार्थाविषयी मला काहीही माहिती नाही. अगदी कोरीपाटी आहे. मी म्हटलं, फारच छान, म्हणजे जुने संस्कार पुसण्याचा त्रास नाही. आमची स्वतःची गाडी असल्यानं जेव्हा स्वामी सांगतील तेव्हा त्यांना घेऊन आळंदी क्षेत्री सांगली इथं गेलो होतो. पुढे श्रीयुत काका सप्रेंची गाडी आणि आमची गाडी घेऊन 15 दिवस पणजीपर्यंत प्रवास झाला. अनेक आनंदयात्रात सहभागी झालो. घरची सर्व मंडळी हळूहळू स्वामींची अनुगृहीत झाली. संसारात अनेक आपत्ती येत गेल्या, परंतु स्वामींचा भक्कम आधार आणि मार्गदर्शन यामुळे न डगमगता सर्व आघात सहन करू शकलो आणि पारमार्थिक वाटचालही करू शकलो. नागपूरला एका सत्संगात एका व्यक्तीनं प्रश्न केला, देवाला नमस्कारसुद्धा न करणारा असा एखादा माणूस तुमच्या पाहण्यात आहे का? त्यावर स्वामी एकदम म्हणाले, हो आहेत ना, ते काय समोर भैयासाहेब बसलेत. पूजनीय अनंतराव आठवले यांच्याबरोबर स्वामींसह आम्ही 51 मंडळी श्री क्षेत्र गोरटे इथं गेलो होतो. अनंतराव स्वामींना म्हणाले, तुम्ही प्रवचन केलं पाहिजे. त्यावर स्वामी म्हणाले, तुम्ही कीर्तन करा, मग मी प्रवचन करतो. त्याप्रमाणे अनंतरावांनी कीर्तन केलं. त्यात सच्चिदानंद बाबांचं आख्यान लावलं. कीर्तन ऐकताना माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पूजनीय अनंतरावांच्या चरणावर मस्तक ठेवत असतानाच कलंडून पडलो. तेव्हा स्वामीजींनी मला उठवून बसवलं. माझा चष्मा काढून डोळे पुसले आणि माझ्या भ्रुकुटीमध्यात आपल्या उजव्या हाताचं बोट लावून अपूर्ण गोष्टी पूर्ण केल्या. इतकंच नव्हे तर ध्यानातून उठल्यानंतर मला नीट चालता येणार नाही हे लक्षात ठेवून एका साधकाला माझ्याजवळ थांबण्यास सांगितलं. माझी ही ध्यानमग्न स्थिती पाहून एका व्यक्तीनं स्वामींना विचारलं, माझं असं कधी होईल? त्यावर स्वामी म्हणाले, सत्शिष्याचे अष्टभाव जागृत व्हायला हवेत. त्याच्या अंतःकरणात सद्गुरूंविषयी गुरुभाव उत्कट व्हायला हवा आणि त्याच क्षणी सद्गुरूंची कृपा व्हायला हवी. हे तिन्ही एकत्रित आलं की ही अवस्था प्राप्त होते. भागेश्वर निवासात राहत असताना 1977 स्वामी आजारी झाले. त्यावेळेला थोडी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली. ते तापानं आजारी होते. त्यांना झोप लागली होती. मी जवळपासच होतो. जागा झाल्यावर त्यांनी कुणाला तरी हाक मारली. मी म्हटलं, स्वामीजी काही त्रास होतोय का? घाम आलेला दिसतोय, मी पुसू का?
असं म्हणत मी हलक्या हातानं घाम पुसून काढला. त्याही स्थितीत हसत हसत माझ्याकडे बघून स्वामीजी म्हणाले, सेवा करायला मिळाली ना. स्वामींना शक्यतो कुणाकडून सेवा करून घ्यायला आवडत नसे. स्वामी व्यावहारिक, पारमार्थिक सर्व बाबतीत मार्गदर्शन करीत असत. एकदा म्हणाले, ज्ञानेश्वरी दासबोधाच्या ओव्या वाचनात एकदम 200-300 ओव्या न वाचता 50 ओव्याच एका वेळेला वाचाव्या. एकदा म्हणाले, नवीन मंडळी कितीही आली तरी जुन्या मंडळींना आम्ही विसरत नाही. स्वामींकडे आल्यावर आम्हाला खूपच आनंद मिळू लागला. त्यामुळे आम्ही अनेक व्यक्तींना त्यांच्याकडे घेऊन येत राहिलो. त्यात विशेष उल्लेखनीय व्यक्ती म्हणजे अध्यात्म मंगलधाम हे ध्यान मंदिर ज्यांच्या वास्तूवर उभे राहिले आहे, त्या वास्तूचे मालक श्रीयुत मोडक गुरुजी आणि त्यांच्या पत्नी सौ सुशीलाताई. आम्हाला स्वामींनी जे दिलं आहे त्यात आम्ही आनंदात आहोत, तृप्त आहोत. असे सद्गुरू शोधूनही सापडणार नाहीत. त्यांचा आम्हाला लाभ झाला. गुरुकृपेचा वर्षानुवर्षे अनुभवला. आता त्यांच्याच आधारावर आमची पुढची समाधानी वाटचाल सुरू आहे. श्रीयुत भैयासाहेब जोशी यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात श्रीयुत मा ना तांबे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.